आयुर्वेदात मोड आलेली कडधान्य खायला निषेध आहे, कारण मोड आलेली कडधान्य ही वातूळ असतात आणि त्याच्यामुळे शरीरातला वात वाढतो. म्हणजे बऱ्याच जणांना त्याच्यामुळे गॅसेसची तक्रार होते, सांधेदुखीची तक्रार होते आणि पुढे जाऊन काही लोकांना डोकेदुखी होते. यापैकी बऱ्याचशा गोष्टी मोड आलेली कडधान्य खाल्ल्यामुळे होतात. मग कडधान्य खायची नाहीत असं नाही आहे, कडधान्य खायची, पण आपण पारंपरिक पद्धतीने ज्या पद्धतीने उसळ बनवतो, म्हणजे ते भिजवतो आणि सकाळी त्याला फोडणी देऊन तशी उसळ बनवतो, तशी उसळ बनवून खायला काही हरकत नाही, पण मोड आणायची नाहीत. आता बरेच जण असं सांगतात किंवा मॉडर्न सायन्सनुसार त्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात किंवा भरपूर न्यूट्रिएंट्स असतात म्हणून. आज तर मान्य आहे, पण त्याचा हा दुर्गुण पण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे आपण एखादा फायदा मिळवण्यासाठी कुठला तरी दुर्गुण घेऊन फायदा मिळवण्यात काही पॉईंट नसतो आणि म्हणून आपण त्याचा जो काही रेसिपी आहे ती आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. म्हणून उसळ करूनच कडधान्य खायची, मोड बिलकुल आणायची नाहीत.